कुठं स्वतःच्या पायावर उभं राहता येईल। मोदी साहेबांनी 10 लाखाचा मुद्रा लोन 20 लाख रुपये केलेलं आहे, त्याला तारण नाही। उद्याच्याला त्याच्यातनं मदत घेऊन तो काही स्वतःचं युनिट काढू शकेल। अशा प्रकारे आपल्याला तिथं काम करायचं आहे। मी त्या संदर्भात जसं इंदापूरला शैक्षणिक संकुल केलं, बारामतीला शैक्षणिक संकुल केलं, इतरही काही वेगवेगळ्या भागामध्ये केलं, तशा पद्धतीनं बरेच दिवस मी बघतोय। मला एक जागा मिळाली होती माढाची, आपल्या दौंडवरून दौंड शहरातनं कारखान्यावर जाताना मध्ये बघा हाऊसिंगला दिली होती, ते नाही का माळ टॉवर बिवर बरेच गेले। हां हां तिथं इकडनं सिद्धटेकला रस्ता जातो सर, तर त्या ठिकाणी पण नंतर काहीतरी कळलं तिथं काहीतरी फॉरेस्ट प्रायव्हेट काहीतरी आहे आणि ते काही जमलं नाही। नाही तर मला त्या दोन्हीच्या मध्ये कुठंतरी करायचं होतं, पण ते राहिलं ते आता आपण त्या बाबतीमध्ये करू। सुदैवाने माझ्या ओळखी खूप झालेल्या आहे। मी आता अमितभाईंची माझी चांगली ओळख आहे, नरेंद्र मोदी साहेबांची माझी चांगली ओळख आहे, आपण त्याच्यामध्ये उद्योगपतींची माझी चांगली ओळख आहे। आपण कुठलाही CSR आणू, काय बाकीचं काय करायचं ते माझं मी करतो, तुम्ही फक्त बटणं दाबा। हां तुम्ही घड्याळाचं बटन दाबा, हे बाकीचं सगळं मी राहुलला मदत करेल, राहुल तुम्हाला मदत करेल। आम्ही सगळे मिळून तिथं मंत्रालयामध्ये बसू। उद्याची आचारसंहिता संपल्यावरच ह्या वेगवेगळ्या कामाला जे तिकडचं पाणी आणायचं आहे त्याच्यामध्ये आता 54 कोटी रुपये पुरंदर उपसा सिंचन योजनेला दिलेले आहेत। त्याचं काम आता चांगल्या पद्धतीने करतो, कारण काम झाल्यापासून मेंटेनन्सच नाही आहे। त्याच्यानंतर जनाई सिरसाईचं काम आपण करतोय, त्याचाही मेंटेनन्स नाही आहे। तिथं सोलर पॅनल टाकतोय, त्यांना जेवढी वीज लागती या तिन्ही याला आता राज्य सरकारने धोरण केलं आहे, इथनं पुढं पाणी बंद पाईपलाईनमधनं द्यायचं। त्याचबरोबर उपसा सिंचन योजना सरकारच्या खर्चाच्या आहेत, त्याच्यामध्ये टेंबू, ताकारी, म्हैसा, जे काटापूर, उरमोडी, जनाई, शिरसाई, तुमचं विष्णुपुरी, तुमचं पुरंदर, ह्या सगळ्या योजना टप्प्याटप्प्यामध्ये सोलर पॅनल बसून तेवढी वीज जेवढी त्यांना वर्षभरात लागती तेवढी तयार करून MSEBीला द्यायची, म्हणजे महावितरणला, म्हणजे आपल्याला लाईट बिल येणार नाही। मग फक्त पाणीपट्टी आणि मेंटेनन्स ते आपल्याला परवडेल, ते काही आपल्याला अडचणीचं नाही। मग ते करण्याच्याकरता मी सांगितलं की पहिला टप्पा जनाई, शिरसाई, पुरंदरचा घ्या। कुठनं सुरुवात करायची तर म्हणलं इथनं सुरुवात करा। तशा पद्धतीनं आपण करतोय। मित्रांनो खोटं नाही सांगत, तुम्ही म्हणाल की याला आता लईच बडबडतोय, मागं काय ह्याला झालं होतं, मागच्या वेळेस ह्या गोष्टी लक्षात आलेल्या नव्हत्या। नंतर यांनी ती कमिटी कुठली रे, मुळशी धरणाची कमिटी, त्याच्यात वकील होते, बॅरिस्टर असल्यासारखेच वकील होते त्याचे आमचे, आणि मग त्या पद्धतीनं त्यांनी अविनाश सुर्वे सचिव होते, त्यांनी अभ्यास केला, त्यांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये योग्य त्या सूचना केल्या, आणि त्या पद्धतीनं आमच्याही लक्षात आलं किंवा ते पाणी काय